तसाच एक हिरा महाराष्ट्राला नव्हे मराठ्याला मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने मिळाला. आपण लक्षात घ्या. मी पत्रकार मंडळींनी मुलाखत घेतली तेव्हा तुमच्या आईवडिलाची आठवण येते का नाही जाताना की भेटीला? जरांगे पाटील म्हणले महाराष्ट्रच माझा मायबाप आहे. ही व्यापक भावना लक्षात घ्या. ज्यांचं जीवन परोपकारी आहे, मला वाटते हे ईश्वराचीच योजना आहे. मी त्या दिवशी क्लिप मध्ये टाकलं की हे ईश्वरानं महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. मनोज जरांगे पाटील. विठ्ठल कारण योग्य आणि योग्यता, बरे का गिरी महाराज, हे मराठीचे शब्द आहे. बरीच माणसं योग्यतेच्या मागे पळतात, योग्यतेच्या. तेव्हा योग्यता 10 किलोमीटर पुढे जाते, बरं का वडीगोद्रीकर, 10 किलोमीटर पुढे. योग्यतेच्या मागे पळू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा, तर महाराष्ट्रातले मराठे फुलाचा हार घेऊन तुमच्या मागे येतात. म्हणून सर्वांना वाटलं आम्हाला मनोज जरांगे पाटील योग्य आहे. अरे कोणाच्याही नशिबात आहे का? किती पंतप्रधान झाले भारताचे, किती झाले, पण एक पंतप्रधान ज्याच्या शुभ हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन आणि पूर्णत्वास जात आहे. योग्य आणि योग्यता. आज जरांगे पाटलाच्या रूपानं, तेव्हाही शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या आधी सगळे मराठे त्रस्त झालेले होते. सगळ्या समाज वाटेल तसा त्रास समाजाला व्हायचा. जिजाऊ आईसाहेब डबडबल्या डोळ्यानं म्हणायच्या, मराठ्याला कोणी वाली आहे का नाही देवा? तिला काय माहिती, तिच्याच पोटी मराठ्याचा वाली जन्माला येणार होता. तसं महाराष्ट्राला काय माहिती, या भूमीत जरांगे पाटलाचा जन्म होणार होता. स्वतः करता नाही, सगळे तुमच्या आमच्यासाठी त्यांचा लढा आहे. ही भीक नाही, भीक नाही सरकारकडे, हक्काची मागणी आहे. विठ्ठल नाहीतर मग शेतकरी असो की कोणी, अरे पिकवायला शेतकरी आहे आणि भाव ठरवणारे ते बैमान आहे. हे घाम गाळून गाळून तुम्ही पहा, साधी तंबाखूची पुडी फोडून पाहण्याचा अधिकार नाही तुम्हाला. त्याच्यावर काय असेल किंमत मोजायची आणि यायचं घरी. खताची गोणी तुम्हाला फोडून पाहता येत नाही, त्याच्यावर काय किंमत आहे तेवढे पैसे मोजायचे. मग आत रेती आहे का विटाचा भुगा, मुकाट्यानं आणून टाका शेतात. नाही अधिकार तुम्हाला, अधिकार नाही. एक नंबरचा आमचा माल असतो, गहू हरभरा बाजरी, मार्केटला न्या. एवढा भाला खूप असतात ते बैमान पोत्यात. अख्ख पोत फाडतात, असं वाटतं यानं कास्तकाराच्या पोटातच खूप असला चाकू. आमचा एक नंबरचा माल, आणि ते पोत फाडून पाहतात. आम्हाला खताची गोणी उघडून पाहण्याचा अधिकार ठेवला. म्हणून ही भीक नाही, हक्काची मागणी आहे. विठ्ठल आता बरं का टकले पाटील, मावशी थोडं पुढे पुढे होऊन जा. झालं आता मी बरोबर, सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राला आता माझे 34 मिनिट आहे. महाराष्ट्राला माहिती आहे, सरकून घ्या पुढे पुढे. बरोबर 1 मिनिट पुढे जाणार नाही, काळजी नसावी गिरी महाराज. मी 9:30ला चालू या गावात, तुम्ही कधी या. महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे, ते नाही जमत. विठ्ठल शेतकऱ्याला वाली नाही. आता कास्तकार देवळात जाऊन रडतो, देवाला प्रश्न विचारतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है,
मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है। आणि रडून रडून देवाला दुसरा प्रश्न कास्तकाराचा, मैं उगाता हूं कपास, मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है भगवान। मी लक्षात घ्या, म्हणून ही भीक नाही, मग कास्तकार असो कोणी, आमची हक्काची मागणी, मर जाओ मंगो नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मोहे ना आवे लाज। सगळ्या आतापर्यंतच्या सभेचे रेकॉर्ड तोडले मराठ्याच्या सभेत। नुसतं लिहून नव्हतं एक मराठा लाख मराठा, अरे 2 कोटी मराठा, नुसतं काय बोर्ड होते का 1 लाख 2 कोटी। संघ शकतो कलह युगे, आता सरकार लटलट कापायला लागलं, त्यांना माहिती आहे यांच्या शेपटावर पाय दिला तर हे आता दंश केल्याशिवाय राहणार नाही। आता फना उगारण्यावर थांबलं, दंश शिल्लक आहे आता। विठ्ठल विठ्ठल म्हणून मनासारखा राजा आणि राजासारखं मन, छत्रपती शिवराय आणि तुकोबारायचा संवाद आपलाच आहे। राजे दयेला 2 अंग, प्रजेचं पालन आणि प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा बंदोबस्त, याचंही नाव दया आहे। एकुलता एक मुलगा असेल ना, एवढं लाडात कौतुकात असते, शाळा सुरू व्हायच्या आधी 15 दिवस, पप्पा नवीन सायकल पाहिजे, घे बेटा शाळेत जायला, वॉटर बॅग पाहिजे, घे बेटा, 2 ड्रेस घे बेटा, जोडा पाहिजे, घे बेटा, जेवणाचा डबा घे बेटा, सगळे घेऊन दिलं बापाने, सगळे घेऊन दिलं। आणि शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी ते शाळेत नाही गेलं का रे? वॉटर बॅग, नवीन ड्रेस, सायकल सगळे घेऊन दिलं, शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तू शाळेत गेला नाही? पप्पा या वर्षी शाळा शिकण्याचा मूडच नाही पप्पा। मग त्याच्या कमरड्यात बुटा भरली लाद घालून शाळेत नेणे, ही सुद्धा दया। असे 2 अंग आहे। लेकराचं लालन पालन कोड कौतुक करणे हे दयाच आहे, पण हिता करता ताडण करणे याचंही नाव दयाच आहे। मावल्यांसाठी सांगतो, पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं वाटत असेल तर धान्यातले खडे काढायचे असतात, नाही तर आपला मिस्टर वजनाला पीठ कमी भरल्यावर रागवेल अशी भीती जर पत्नीनं बाळगली, तिचा बुवा खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही। मग धर्म आहे, निवडावे खडे, निवडावे खडे तरीच दळण ओझ घडे, खडे काढून फेकणं, धान्य नीट करून दळून आणणं पत्नीचा धर्म आहे। शेतकऱ्याचं पा, ज्याच्यासाठी मशागत केली, जे पेरलं ते उगवत नाही, आणि उगवू नये असं वाटतं ते गाजर गवत नाकी न आणले कास्तकाराच्या। मग कास्तकार काय करतो? गवताचा नाश करतो, पिकाचं रक्षण। ह्या भूमिका लक्षात घ्या, अभंगाला धरून चाललंय आपलं। राजे खडे निवडून बाहेर फेकणं, चांगलं धान्य दळून आणणं हा पत्नीचा धर्म आहे। लेकराचं लालन पालन करणं आणि हिताकरता ताडण करणं बापाचा धर्म आहे। गवताचा नायनाट करणं, पिकाचं रक्षण करणं हा कास्तकाराचा धर्म आहे। तसं दुर्जनाचा नायनाट न प्रजेचं पालन राजे हा तुमचा धर्म आहे। धर्मनीतीचा प्रजेचं पालन, दुर्जनाचा नायनाट हा तुमचा धर्म आहे राजे। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडले सारा सार हे। एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, बरोबर करू आपण, टकले पाटलांना कल्पना आहे बरोबर। हात वर करा, शूटिंग वाले एवढे घ्या।
शाबास, या माऊल्यांचंही धन्यवाद. वा वा, ते लिंबाखाली बसले आपले लोक. सर्वांचं घ्यायचं एका तालात. नाव भूतांचे पालन अनेक निर्धन कंटकाचे. धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार असार. हे सार आणि असार दोन शब्द आहेत. सर्वांना माहिती आहे, जे सार असतं ते ग्रहण करायचं, असार असतं ते टाकून द्यायचं. आणि माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, काही एकमेकाच्या विरुद्ध आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे. गिरीजी, साराच्या दृष्टीनं बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारक जशी बदाम खाल्ली तशी, आता नाही, आता उलट. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. बदामचा वरचा भाग असार म्हणून फेकायचा, आतला सार म्हणून खायचा. खारकेचा वरचा सार आहे, आतला असार आहे. दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा, मधला चाखायचा. वरचा साल फेकायची, आतला कोय फेकायची, मधला फक्त रस घ्यायचा. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा. पेढ्याचा वरचाही फेकायचा, मधलाही फेकायचा ना आतला. काय खायचं? अख्खाचा अख्खा खायचा. जे सार आहे ते ग्रहण करायचं असते, असार टाकून द्यायचे. शब्द आहे निवडिले सार असार. हे शिवाजी राजांना तुकोबाराय म्हणतात. देशाच्या दृष्टीनं सार आणि असार, तीन सजावत देश को, सती, संत और शूर. तीन लजावत देश को, कपटी, कायर, क्रूर. राजे तिघ जण देशाचं नाव घालवतात. एक कपटी, एक कायर आणि एक क्रूर. हे त्याज्य आहे. तिघ देशाचं नाव वाढवतात. सती, संत आणि शूर हे ग्राह्य आहे. निवडिले सार सार. महाराज इथपर्यंत ठीक आहे, पण काय दुर्जनाचा नायनाट करा म्हणता तुम्ही. दुर्जन माणसंच आहे ना. आणि मग माणसाला मारा म्हणता, ते काही पाप नाही का? हे बा, इथे लाठीचार्ज झाला, जखमी झाले, सगळे झालं, तरी सहनशीलता मराठ्याची संपली नाही. एवढा समुद्रासारखा समाज एकत्रित आला तरी सुई पडेल तरी आवाज, इतकी शिस्त आणि शांतता. मग दुर्जन माणसंच आहेत. हो, आणि त्यांना मारा म्हणता तुम्ही. छत्रपती शिवराय म्हणतात, मग ते मारणं पाप नाही का? नाही राजे, दुर्जनाचा नाश हे पाप नाही. कृती एक असली तर नाव दोन आहे, तुम्हाला माहिती आहे. एक वाट माऱ्याचा धंदा करतो, रात्री 12 पासून पहाटे 3 पर्यंत 25 प्रवासी मारले या लुटारून. 25, बरोबर आहे. आणि एक भारताच्या सीमेवर मशीन गन घेऊन उभा आहे, त्यानं 25 जवान मारले परदेशाचे. दोघांचं काम एकच आहे. हे मराठी नीट आहे का मराठ्यांनो? काम एकच झालं ना. यानं 25 प्रवासी मारले, त्यांना परदेशाचे 25 जवान मारले. काम एकच झालं.
पण ज्यानं 25 प्रवासी मारले ते खुनी झालं, परदेशाचे 50 जवान मारले ते देशभक्त झालं. म्हणून दुर्जन मारणं पाप नाही राजे, नाही नाही. मग पाप कशाला म्हणतात? पाप त्याचे अच्छा, पाप त्याचे नवी आज के आनंद के विजय. दुर्जनाचा नाश हे जर पाप नाही, तुकोबार आहे, तर पाप कशाला म्हणतात? पाप त्याचे नाव न विचारिता नीती, अनितीनं वागणं, नीतिबाह्य व्यवहार करणं, जी वस्तू आपली नाही ती बळकावणं, याला म्हणतात पाप. तिकडची गोष्ट सांगतो रे बाबा, अजून 12 पर्यंत थांबायचं आहे आपल्याला. तिकडची नागपूरकडची श्रीमंत होता, त्यानं आंबेरसासाठी संध्याकाळी 8 वाजता 25 VIP जेवायला बोलवले. 25 VIP जेवायला आले. वाड्याच्या पाटलानं आतून कडी लावली, कुलूपही लावलं, चावी जवळ घेतली. उद्देश एकच, चुकून एखादं दुसरं कोणी येऊ नये. VIP पंगत होती, 25ही बसले जेवायला. चांदीचे पाट, वाट्या चांदीच्या, ते शोभेल असे सगळे. जेवण झाली, कीर्तनात लगेच होतात, वेळ कमी आहे ना. लोडाला टेकून बसले 25 VIP. मग श्रीमंतीला शोभेल असं पानदान आलं. सोन्याचं पानदान होतं, 1.25 फूट लांबीचं, 1.25 फूट रुंदीचं पानदान, 5 किलो वजनाचं. आता विकलं असतं तर 3 कोटीचं पानदान होतं. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आणि त्याच्यात वेलदोड्यासाठी वाटी सोन्याची होती, ती 1/2 किलोची असेल. एका श्रीमंतानं लक्ष दिलं, म्हणला सोन्याचं आहे पानदान, पण मोठं आहे, एवढं नाही जमत. वाटी जमती म्हणला. वाटी त्यानं जवळ आलं, वेलदोड्याची वाटी उचलूनही पाहिली. म्हणला 1/2 किलोची आहे, 30 लाखाची आहे, पण काय करावं, लाईट आहे. यानं कोण्या जन्मात पुण्य केलं कोणास माहित, असं म्हणायला लाईट जायला. नागपूरच्या श्रीमंताचं सांगतो हे. वेलदोडे ओतले, वाटी घातली खिशात, 2च मिनिटात लाईट आली. 2च मिनिटात. वाटीच नाही. शेवक घाबरले. पाटील वाटी गेली, वाटी गेली, पाटील वाटी गेली, सोन्याची वाटी, वेलदोड्याची वाटी गेली. केवढा प्रश्न आहे, विचारावं कसं. बरं, श्रीमंताला माहिती आहे सगळे 25 VIP आत आल्यावर कडी मी लावली, कुलूपही मी लावलं, चावी माझ्याकडे आहे, चुकून दुसरं आलं नाही, यांच्याशिवाय गेली नाही. पण विचारावं तर लोक म्हणतील चोऱ्या करायला आलो का आम्ही? सकाळपासून या बरं का, या बरं का, चोरी लावतो आहे ना प्रश्न. म्हणून त्यानं सुपीक डोकं चालवलं. एक टेबल, प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा. टेबल हस, हा बस. एखाद्या वेळेला हसत जा, तो नेहमीच आहे, पण हसत नाही. आता जमलं, हा बस. टेबल ठेवला. टेबलवर सोन्याचं तबक ठेवलं पाटलाने. 25 VIच्या पुढे भाषण सुरू केलं. इथे जमलेल्या श्रीमंतांनो, तिथलं चाललंय, आज पेटवलं तर 2-2 महिने विझणार नाही, एवढं परमेश्वरानं आपल्याला दिलं असताना वाटी चोरीला जावी, हे श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. कोणीतरी चुकून खिशात घातली असेल कदाचित, त्यांनी वाटी या तबक मध्ये आणून ठेवावी. तबक 1 किलोचं होतं सोन्याचं. पण मला माहिती आहे कोणीच या ठिकाणी वाटी घेऊन येणार नाही, कारण जो वाटी घेऊन येईल तो एवढ्या समाजात चोरटा ठरणार आहे. म्हणून मी एक युक्ती करणार आहे. 5 मिनिट लाईट बंद करण्यात येईल, अंधार पडेल. अंधाराचा फायदा घेऊन
ज्यानं वाटी चोरली त्यांनी उठायचं आणि तबक मध्ये आणून ठेवायची आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचं. मग लाईट लावण्यात येईल. माझी वाटी मला मिळेल, चोरटा समाजाला कळणार नाही. काय झालं? वाटी नाही आली, तबकच गेलं. पाप त्याचे नाव न विचारिता, पाप त्याचे नाव न विचारिता, भलतेचे उन्मत्त करी सदा, तुकोबा राय साता. म्हणून छत्रपती शिवराय, दुर्जनाचा नाश करणं हे पाप नाही, अनितीनं वागणं, नीतीबाह्य व्यवहार करणं याचं नाव पाप आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत. आणि एकदा नीती सुटली ना, नीती सुटली मग ते मनाला येईल तसं करतं. भलतेची उन्मत्त करी नीतीबाह्य व्यवहार करणं, अनितीनं वागणं. आणि एकदा नीती सुटली मग मनाला येईल तसं करतं. भलतेची उन्मत्त करी सदा, याला पाप म्हणतात राजे. दुर्जनाचा नाश याचं नाव पाप नाही, उलट तुमचा धर्म. आणि बरं का शिवाजी राजे, काय 10 मिनिट राहिले आता. हो माहिती, हा त्रास तुम्हालाच आहे असं नाही, आम्हाला सुद्धा. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम. दयातीचे नाव भूताचे पालन, अनेक निर्धन कंटकाचे, हे तुम्हा करणे काम. तुम्हालाही आहे राजे, आम्हालाही आहे, नवे देवाला सुद्धा. एक एक यायला लागला. विभागणी करा त्यांची, त्यांची संघटना झाली का? हा असं आहे. हा अंतर ठेवा दोघात, ते बरोबर एक एक आपलं आपलं बोलवते ते. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. म्हणून रामचंद्र प्रभूंनी रावण मारला, भगवान कृष्णजींनी कंस मारला. मग रामाचं भांडण रावणासोबत आहे काय? कृष्णाचं भांडण कंसासोबत? अरे व्यक्तीसोबत जर भांडत असेल तर तो भगवंतच ठरत नाही, मग त्याच्यातनं आपल्यात काय फरक आहे? मग भांडण अधर्मासोबत आहे हे लक्षात ठेवा. कारण धर्म हा पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने असतो. रावण अधर्मी आहे, रावण मारला, सगळी संपत्ती एलप्या गाड्या भरल्यानं आपल्या अयोध्येला आणली. वाचलं का कुठं? रावण मारला, त्याचाच भाऊ विभीषण राज्यावर बसवला. कंस मारला आणि त्याचाच बाप उग्रसेन राज्यावर बसवला. रावण अधर्मी म्हणून मारला, विभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याचं नाव धर्माची संस्थापना करणं. म्हणून तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आम्हालाच नाही, तुम्हालाच नाही शिवराय, देवासही आटी जन्म घेणे. म्हणून धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सारा सार हे. 40 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम होता. मला जरांगे पाटलाचा फोन आला. म्हटलं मी गिरी महाराजांकडे तारीख माझ्या सोयीनं ठेवली. शेवटचा दिवस, आमचं रामायण चालू आहे शेवगावला, आणि याच्या आधी माझ्या आईच्या स्मरणार्थ सप्ताह होता घरी. म्हणून मग हो म्हणले बाबा तुमचा आशीर्वाद. म्हटलं आशीर्वाद द्यायची गरजच नाही तुम्हाला. आशीर्वाद ना आश्वासन मध्ये फरक काय आहे? मांगने के बाद मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता आशीर्वाद. हे दोन क्षेत्रात आश्वासनाचं क्षेत्र पाठ आहे तुम्हाला. ते पूर्वी तमाशामध्ये 2 मिनिट घेतो. 2 मिनिट वाढले चालेल? नाही मला माहिती आहे अजून वंश मोरच चालू आहे महाराष्ट्रभर. आता 70 चालू आहे ना. 2 कीर्तन आणि 1 रामायण, 7-8 तास बोलायचं. पण कसर नाही. 9:30ला गाव गाठलं. ते पूर्वी तमाशा तुम्ही पाहिले आहे तमाशे? पाटील मंडळी सुपाऱ्या देऊन ठेवले म्हणावं आम्ही, नुसतं पाहिले काय? पाटील
त्या तमाशात एक वग असायचा, वग 10-12 ते पटकेवाले म्हातारे, त्याच्यात एक पुढारी, तो पुढारी कडक टोपीवाला उभा राहणार भाषणाला, शेजारचं एक लिखाणवाला असते, वगच आहे तो, मग खालचे म्हातारे त्यांचीच माणसं, भाषणाला उभा राहिला की खालचे बिघडलेच म्हातारे. आता आठवण झाली का साहेब, 5 वर्षांनी आला गावात, शांत राहा. काय शांत राहा, पाणी नाही प्यायला आणि शांत राहा, याचं पाणी घ्या लिहून, ती एक त्याच कामावर असतो, वग आहे तो तमाशातला. आजोबा काय पाणी मंजूर झालं, बस. दुसरं उठायचं, पाणी कसं येईल साहेब, का नदी नाही ना आमच्या गावात, असं आहे का, याची नदी लिहा रे, बसा बाबा, काय नदी मंजूर झाली. मग तिसरं म्हातार, नदी कशी येईल साहेब, का डोंगर नाही आमच्या गावात, याचा डोंगर घ्या लिहून. मांगने के बाद जो मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. मागावा लागत नाही, त्याचं सूत्र आहे, अंतकरण की विशुद्धी होने के बाद मिलता है उसे आशीर्वाद कहते हैं. भगवान बुद्ध काशीच्या नगरसेठकडे भिक्षेला गेले, कमंडलू पुढे ठेवला, कमंडलू मध्ये काशीच्या नगरसेठनी खीर केली होती, भगवान बुद्धाला आवडायची. खीर ओतनार तर चिखल दिसला, बोले भगवान आपके कमंडल में कीचड़ बार, मेरी गलती होगी अभी धो के लाता हूं. आणि कमंडलू स्वच्छ धुवून आणला ठेवला, मग खीर ओतली. भगवान आशीर्वाद दो. भगवान बुद्ध बोले आशीर्वाद की कीमत कितनी है नगर सेठ, खीर इतनी या खीर से ज्यादा, बोले खीर तो 2 रुपए की है, आशीर्वाद बहुत कीमती होता है. तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर पहली बार मेरे कमंडल में क्यों नहीं डाली, बोले कमंडल में कीचड़ था करके मैंने खीर नहीं डाली. तो देखो नगर सेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली, ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है, मैं मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता. आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. मनोज पाटील म्हणले आशीर्वाद द्या. आता तुम्हाला आशीर्वाद द्यायची गरज नाही, सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आमचा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय तुमच्या मागे उभा आहे. पांडुरंगाच्या कृपेने यश प्राप्त होणार आणि मराठ्याचे लेकर कामाला लागणार, तेव्हा त्यांचे अशिक्षित मायबाप हृदयापासून रडून पांडुरंगाच्या नंतर मनोज पाटलाचं नाव घेणार की तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं. आशीर्वाद मागायची गरज नाही. तेव्हा त्या संबंधाने हा कार्यक्रम आहे. मला वाटतं उद्या समारोप आहे. गिरी महाराजांचा आग्रह होता तुम्ही पाहिजेच बाबा, म्हटलं मग शेवटच्या दिवशी येतो. बरोबर जमलं. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. ज्या परिसरात हा हिरा जन्माला आला त्या पुण्यवान ग्रामस्थांचं दर्शन झालं, आमचं भाग्य आहे. आमचा पांडुरंगाच्या चरणी सर्व वारकरी मंडळीची प्रार्थना आहे की यासाठी आमच्या मनोज पाटलांना उदंड आयुष्य आरोग्य आमच्या पांडुरंगाने द्यावं आणि त्यांच्या या कृतीला यश प्राप्त करून द्यावं, ही पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना. माऊली अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने हा कार्यक्रम सर्वांना कल्पना आहे, सर्वांना नाही, अख्ख्या महाराष्ट्राला. आमरण उपोषण, मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे मनोजजी पाटील जरांगे, त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी सहयोगी, दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दयन कंटकाचे, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडली सार सारही. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. घेण्याचं कारण शांत बस. या अभंगातून संत तुकोबारायाने छत्रपती शिवाजी राजेंना केलेला उपदेश.
पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं म्हणून साधू संतांच्याकडे जात असे. आता बदल झाला, आताचे साधू राजाकडे जातात, आमचं 1/4 करून द्या म्हणतात. पूर्वी राजा म्हटलं की नावाचा नसतो, नाही तर एखाद्याचं नावही राजा असतं. कुठं चालला राजा? तुम्हाला भूक लागली, पाटलाच्या खळावर चाललो हरभरे वेचायला. भुकेसाठी वेचे चणे, भुकेसाठी वेचे चणे, भुकेसाठी वेची चणे, आणि तोही म्हणे राजा मी. नाव राजा सांगतो, भूक लागल्यावर पाटलाच्या खळावर हरभरे वेचायला जातो. नाव काय आहे? कुबेर. व्यवसाय काय? लाकडाच्या मोळ्या विकतो. कुबेर नाव, मोळी वाहे कैसी पाहे फजिती. या नावावर कीर्तन होईल. जाऊ दे. राजा म्हणून राजा लक्षणाचा आहे. राजाची काही लक्षण आहे. विवाशात, बलिशात, साधू विवाह, हे लक्षण ज्याच्यात बसतात त्याला राजा म्हटलेलं आहे. आमची सगळी सांप्रदायिक मंडळी आहे, गावच संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराजांना राजा म्हटलं, सर्वांना पाठ आहे. बघा सांगळे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. राजा काय डोकं चालवतात, उष्ण्यात तंबाखूला उष्णा चुना मळणारे. काय सांगता बुवा लोक. राजा ज्ञानेश्वर महाराज, अरे केळगावला आणि डुडुळगावला मधुकरी मागत होते. राजा, अरे राजाच्या लक्षणात बसतात म्हणून राजा. राजाची 5 लक्षण आहे. राजा तरुण पाहिजे, राजा बलवान पाहिजे, राजाजवळ सत्ता पाहिजे, राजाजवळ संपत्ती पाहिजे, आणि राजाजवळ दया पाहिजे. हे 5 लक्षण त्याला राजा म्हणतात. आता ही सगळे लक्षण माऊलीवर बसतात. राजा तरुण असावा. जाधव महाराज समाधीच्या वेळेला 22 वर्षाचे आहेत. ज्ञानोबा राय विवाशात म्हणून राजा. राजाजवळ संपत्ती असावी. जयाचे द्वारी, सोन्याचा बरे का काजळे महाराज. 5ही लक्षण राजाची ज्ञानोबा रायाला बसतायत. तरुण पाहिजे, 22 वर्षाचे, संपत्ती पाहिजे. जयाचे द्वारी, सोन्याचा पिंपळ द्वारी. अरे ज्याच्या दारात सोनं आहे तर घरात काय नसल? दारात काय असतं? घरात उपयोग नाही. ते भाजीचे देठ, कागदाचे चिठोरे, घरातला कचरा दारात टाकतात माणसं. ज्यानं सोनं कचरा समजून दारात टाकलं, त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात आहे हे सिद्ध झालं. जयाचे द्वारी. तुम्हाला माहिती आहे, 2 राजाची तुलना केलेली आहे. एक लंकापूरचा राजा, एक अलंकापूरचा राजा. मराठी कळते तुम्हाला. लंकापुरीचा राजा रावण आहे. आपलं खेळीमेळी करायचं कीर्तन बस. लंकापुरीचा राजा रावण, अलंकापूरचा राजा ज्ञानोबा आहे. लंकापूरच्या राजाची संपत्ती 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची. हे लंकापूरच्या राजाची संपत्ती. सोन्याची घरं 7 कोटी. 10 ग्रामला 60,000 रुपये भाव आहे. 7 कोटी घराचा गुणाकार करा. घरी गेल्यावर मेंदू बंद पडेल. भारताच्या लोकसंख्येची मेंदू बंद पडेल. एवढी संपत्ती रावणाची आहे. लंकापूरच्या राजाची संपत्ती घर सोन्याची. अरे अलंकापूरच्या राजाची संपत्ती झाड सुद्धा सोन्याची. आपलं तुम्हाला लक्षात. जयाचे द्वारी, सोन्याचा पिंपळ म्हणून राजा. पुन्हा राजाजवळ ताकद पाहिजे. अंगी ऐसे सोन्याचा
ऐसे बळ रेडा बोले. अरे किती ताकदवान पहिलवान असला तरी रेडा बोलवल का? खरं सांगा. एका बुक्कीत रेडा मारल याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात. हा ना, मारल रेडा एका बुक्कीत, पण बोलवल का? ही ताकद अलंकापूरच्या राजाची. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा, बेअक्कली जनावर. रस्त्यानं जर रेडा चालला ना तर पांढऱ्या रेषेहून चालतो मधल्या. त्याला वाटतं मोदी सरकारनं आपल्याकरताच आखून ठेवली. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागतो, गाडी चिकटून लावतो, उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो, 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीन रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा शेवटच्या काठीला हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढं बेअक्कली जनावर. तुम्ही सर्कशी पाहिल्या ना, काजळ पाहायला लहानपणी सगळ्या जनावरांचा वापर सर्कशीमध्ये केला जातो, पण एकाही सर्कशीमध्ये रेड्याचा वापर नाही. हिंस्र पशुचा वापर आहे, वाघ आहे, सिंह आहे, अस्व, कोले, पण एकाही सर्कशीत रेड्याचा वापर नाही. का? रेडा मिळत नाही का त्यांना? अरे ट्रकनं मिळेल ना हा माल, मग का वापरत नाही? रिंग मास्टर म्हणतात, महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही, म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. आता इथं सगळी शेतकरी मंडळी बसलेली. चांगले अनुभव आहे. गायीचं वासरू वेगळं, म्हशीचं पारडू. त्या खिल्लाऱ्या गाई, हे आताचं बैताड जर्सीचं नाही चालत. हे बैताड त्याला काही अक्कल नाही. खिल्लाऱ्या हे जुनी मंडळी पहा. कळपाना गाई चरायच्या रानामध्ये. कळपाना गाई, तिचं वासरू सोडा. गोठ्यातून वासरू सोडलं की शब्दाचा गोंडा वर करणार, कान टवकारणार, 1000 गायीमध्ये जाऊन आपल्याच आईच्या कासेला लागणार. येता धेनु सहस्रस्य वत्सं विंदती मातरम. 1000 गायीमध्ये आई ओळखायची क्षमता गायीच्या वासराला, म्हशीच्या पारडूला नाही. पूर्वीची माणसं खिलाऱ्या गायीचे दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आता हॉर्न वाजवा, पुन्हा रोडवर येतं 2 पावलं. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सी माऊलीच्या दुधाचा परिणाम. यथा धेनु सहस्रस्य वत्सं विंदती मातरम. 1000 गायीमध्ये आईच्याच कासेला लागणार गायीचं वासरू. 20 म्हशी जर गोठ्यात लाईन न बांधल्या असेल, पारडू सोडा. ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडेच येतं. तुम्ही काऊन हसता सोडून पाहिलं म्हणून? मालकाला वाटतं प्यायला सोडलं, बैताड चाललं, मारता एक थोबाडीत म्हशीकडे पाहतं. त्याला वाटतं ज्या अर्थी मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे, याच्यातली माझी माय कोणती असावी? ते म्हणतं कशाला वेळ घालवावी, पहिल्या म्हशीपासून टेस्टिंग करावी. ते पहिली ज्या काशेला लागतं काजळे मारा. तिला वाटलं मी मारते लाग, जाऊन पडतं मागं, वाक कोण करतं, दुसरी ज्या काशाला ती मारते लाग, तिसरी ज्या काशाला. त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना. एक गोदावरी ताईच्या आवडीची गवळण पाठ आहे तुम्हाला. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी आमची स्पेशल आहे. लाता खाऊन लात पारडूला वाटत लाता खाऊन का होईना. मायचा निर्णय लागणार आहे. 20 मध्ये जी लातच मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे. एवढं बेअक्कली जनावर, पण त्याच्या मुखातून वेद बोलवायची ताकद अलंकापूरच्या राजाची आहे. अंगे ऐसे राजावर चाललं. राजाची जी 5 लक्षणं आहे ना, राजा तरुण पाहिजे, ज्ञानोबा राय 22 वर्षाचे. राजाजवळ संपत्ती पाहिजे, दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. राजाजवळ ताकद पाहिजे, अंगे ऐसे बळ रेडा. राजाजवळ सत्ता पाहिजे, उभारिला ध्वज उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. ही सत्ता आहे. राजाचं अंतकरण दयेने भरलेलं पाहिजे. किती दया. जे खळाची व्यंकटी सांडू. अरे जोळी फाडली, पीठ खाली पडलं, ते लातणी घासून काढलं. पाणी पिऊन झोपावं लागलं सिद्ध बेटातल्या झोपडीत. पण ग्रंथ पूर्ण झाल्यावर गुरुदेव निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ज्ञानराजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच मागणी आहे, ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची याला म्हणतात दया. लक्षात घ्या. दुःखी ते, अरे ज्याने डोंगरा एवढं दुःख लादलं त्याच्यावरही दया.
म्हणून दया, सत्ता, तारुण्य, संपत्ती, सामर्थ्य ही 5 लक्षणं राजाची आहे. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षणं चांगली माहिती आहे. 11 वाजले. त्याच्यातलं एक लक्षण छत्रपती शिवरायांना खटकत होतं. राजा तरुण मान्य होतं, सत्ताधीश मान्य आहे, सामर्थ्यशाली मान्य आहे, संपत्ती मान्य आहे, पण दया हे सारखं छत्रपती शिवरायांना खटकायचं. आणि म्हणून महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय तुकोबारायाकडे येतात. साष्टांग दंडवत श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाराय उभे झाले. आपण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय माझ्यासारख्या वारकऱ्याला दंडवत घालताय? तुमचा अधिकार माहिती आहे महाराज. मीच काय, जगाच्या बापानं तुम्हाला लोटांगण घालावं एवढा तुमचा अधिकार आहे. मी महाराष्ट्राचा राजा आहे. येण्याचं कारण सांगतो. राजाची 5ही लक्षणं मला माहिती आहे. राजा तरुण पाहिजे, मी तरुण आहे. राजाजवळ सत्ता पाहिजे, सत्ता आहे. संपत्ती पाहिजे, अनेक किल्ल्याचा धनी आहे. ताकद पाहिजे, मोठ्या मोठ्याची आतडी काढण्याची ताकद आहे. मग एक खटकतंय महाराज, राजा दयाळू पाहिजे. हो बरोबर आहे. काय बरोबर आहे? राजाने जर दुर्जनावर दया दाखवली तर ते बैमान सज्जनाला जगू देत नाही ना राष्ट्रात. आणि तुम्ही बुवा लोक सांगतात दया पाहिजे. अन्यायाची राजानं करिता दंड. गुन्हेगाराला जर राजानं तारण केलं नाही तर ते गुन्हेगार सज्जनाला जगू देत नाही. आणि तुम्ही सहज म्हणता राजा दयाळू. या टकले पाटील, मला वाटलंच होतं हे पाटलं येतीलच. या पुढे या, पुढे या. विठ्ठल विठ्ठल प्रश्न योग्य आहे छत्रपती शिवराय, पण उत्तरही तेवढंच तोला मोलाचं आहे. राजाजवळ दया असावीच, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेचे 2 अंग आहेत राजा. सात्विक प्रजेचं पालन करणं ही दयाच आहे, पण त्या प्रजेला उपद्रव देणाऱ्याचा नायनाट करणं याचंही नाव दया आहे. अनेक निर्दळण कंटकाचे. प्रजेचं पालन जशी दया आहे, तसं सात्विक प्रजेला उपद्रवून देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं याचंही नाव दया आहे. दयातेचे नाव भूताचे पालन, पण अनेक निर्दळण कंटकाचे. पूर्वी राष्ट्र कसं चालवावं याकरिता राजे लोक साधू संताची सलाह घेत होते. पूर्वीपासून पहा तुम्ही. राम राज्य घ्या, 2 मंडळाच्या मध्ये राजा पाहिजे. 2 मंडळ. राजा कसा असावा? उत्तर आहे राजा मुखासारखा असावा. बरं का काजळे महाराज, राजा मुखासारखा म्हणून मुख शब्द लागतो. कुटुंब चालवणाऱ्याला कुटुंब प्रमुख म्हणतात. इथे मुख येतच असतं, तुम्ही घरी गेल्यावर शोधा ते. गाव चालवणारा गाव प्रमुख, तालुका प्रमुख, देश प्रमुख, इथे मुखच लागतं. राजा हे राष्ट्राचं मुख आहे. राजा मुखासारखा पाहिजे. अरे मुखाचं काय काम आहे? मुखाचं काम आहे खाणे. जरूर मुखानं खाल्लंच पाहिजे, तसं राजानं खाल्लंच पाहिजे. पण पुढचं ऐका, मुख मुखासाठी खात नाही, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं. हे लक्षात ठेवा. तसं राजा हे राष्ट्राचं मुख आहे. राष्ट्र हे राजाचं शरीर आहे. म्हणून राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारूपी मुखानं खाल्लंच पाहिजे. म्हणून राजा हा मुखासारखा पाहिजे. आणि राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे, तर यंत्रणा व्यवस्थित चालते. मनमानी कारभार करता येत नाही 2 मंडळ असल्यावर. एक मंडळ कार्यकारी असतं, एक नियामक. आता मोठा आहे लोकसभा विधानसभा, तेव्हाची मंडळ सांगतो मी. एवढं सांगायला कुठं वेळ आहे? 12ला तर मोकळे करतो तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका.
एक नियामक मंडळ आहे रामचंद्र प्रभूच्या वेळेला आणि एक कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळात 8 सदस्य आहे, नियामक मंडळातही 8 सदस्य आहे. कार्यकारी मंडळाचे 8 तुम्ही मोजत असाल तर सांगतो. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत. मोजले ना? हे आपलं रामराज्यात चालू आहे. हे 8 कार्यकारी मंडळाचे सदस्य आहे. त्यांच्यावर अधिकार राजाचा पाहिजे, पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, त्याचं नाव नियामक मंडळ आहे. आणि त्या नियामक मंडळातही 8 सदस्य आहे, पण ते 8ही गिरी महाराज लंगोटीवाले साधू आहे. नियामक मंडळात कोण आहे? सगळे त्यागी साधू आहे. 8 कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. हे 8 ऋषीच रामराज्य गप्पा मारतात ना. आता येऊ शकत नाही, लिहून देतो मी. काय येत नाही? पहिली गोष्ट, रामराज्य बहुमतावर नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. अरे आता एका पार्टीला 50 न दुसरीला 52, पेपरला येतं 2 मतांनी दणदणीत विजय. रामचंद्राच्या वेळेला 2च विरोधात गेले आहे, कैकई मंथरा. घरी गेल्यावर डोकं चालवा. फक्त विरोधात 2 मतं, बाकी रामचंद्राला सगळी मतं. मी तिथेच होतो म्हणून सांगतो, सगळी मतं रामाला, तरी राज्यावर बसला नाही. 2 विरोधी मताला प्राधान्य देऊन 14 वर्ष वनवासात गेला. आणि 14 वर्षानं पश्चातापानं हे विरोधी 2 मतं रामासारखी झाली, म्हणजे सार्वमत आलं, तेव्हा रामराज्य झालं, बहुमतावर नाही. विठ्ठल. राजा मध्ये पाहिजे. नियामक मंडळामध्ये त्यागी संत लागतात, कारण राजावर अधिकार गाजवायचा आहे. आपलं पोरग साहेबांना कामाला लावलं आणि साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला. एकही मिंद नव्हतं त्या मंडळात. मिंद समजते ना? सगळे लंगोट्या होत्या. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. हे रामराज्याचं चालू आहे. तेच अष्टप्रधान मंडळ शिवाजी राजाकडे. ते तीच परंपरा. बस बस ते चाललं, वाढत चाललं, पण बरोबर करतो मी. राजाला ऐकावंच लागतं नियामक मंडळाचं. नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी रामाला देणार नाही म्हणणारा राजा दशरथ विश्वामित्र वापस निघाले सुद्धा. वसिष्ठ म्हणाले, इकडे काय, आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाले, याच बुवानं सांगून ठेवलं असेल, याचं पावती बुक फाडायचं नाही. अरे रामच काय, रामासोबत लक्ष्मण देऊन टाक. पळत आले, अंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले, सांगितलं, बाबा माझी 2 मुलं न्या, पण विनमुख जाऊ नका. राम देणार नाही म्हणणारा आता लक्ष्मणालाही सोबत देतो का? आदेश नियामक मंडळातल्या सदस्याचा आहे, वसिष्ठाचा. ही यंत्रणा लक्षात घ्या. 2 मंडळाच्या मध्ये राजा असावा. नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ. मग राज्य कसं चालवावं याकरता नियामक मंडळाची सल्ला घ्यायची असते. म्हणून पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं यासाठी साधू संताकडे येत असे. तेव्हा तुकोबाराय, रामदास स्वामी, छत्रपती शिवराय अडचणीत आहे. स्वामी बोला, हे राष्ट्र कसं चालवावं? मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. देवाचा उपदेश. हे फाजील नाही सांगत. बरं, ही जात नाही, तुम्ही लक्षात घ्या, गैरसमज दूर करा. अरे हे कृतीवरून निर्माण झालेले शब्द आहे. कोलाटी, लाठी कोलण्यामध्ये जो समाज तरबेज आहे त्यांचं नाव पडलं कोलाटी. लाठी आणि कोलणे, लाठी फिरवण्यात तरबेज असणारा समाज कोलाटी. तसं मराठा आणि कुणबी वेगळे नाही, एकच आहे, एकच आहे. हे नीट ऐका. फक्त छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जेवढे होते ते मराठे. त्यांना मराठे का म्हटलं? जिद्दी होते. मरेल पण हटणार नाही ही ज्यांची कृती होती, मरहट्टे, त्याचं झालं मराठा.
हे फौजेतले लोक आहे, मराठाच आहे, पण छत्रपती शिवरायांच्या. आणि म्हणून रामदास स्वामीजी सांगत होते, तुम्ही जे मिळवले ना कमी पडतात, अजून वाढवा. मराठा तुका मिळवावा म्हणजे मरेल पण हटणार नाही, असं ज्याच्या रक्तात भिनलेलं आहे तेवढे एकत्रित करा, तेवढे एकत्रित करा. याला म्हणतात मराठा, मरहट्टे. तो झाला मराठा. तसं त्यातलेच काही शेती करू लागले. शांतरा शांतरा बस. मी त्यासाठीच आलो. तेव्हाच क्लिप फिरवली की शेवटचं कीर्तन माझंच आहे. विठ्ठल त्याच्यात जे शेती करण्यात तरबेज ते कुणबी. आता कुणबी शब्दाचा तुम्हाला माहिती आहे ना, हे जयंत्या माहिती आहे का? जयंत्या कृष्ण जन्म, राम जन्म, तसं शब्द जन्म असतात. हे शब्दाचे जन्म सांगतोय मी. कोलाटी झाला, मराठा झाला, कुणबी. कुळव आणि बी, तुम्ही ते शब्दकोश शोधा, मग उत्तर सापडेल तुम्हाला. कुळव ते शेतीची मशागत करण्याचं साधन, त्याचं नाव कुळव. कुबोटा नाही, कुबोटा आता निघाला. हे आमची सगळी शेतकरी मंडळी बसलेली आहे. कुळव, त्या कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करायची टकले पाटील. आणि मग पावसाळा सुरू झाला, वापसा साधला, बियाची पेरणी करायची. हे दोनच गोष्टी ज्याला जन्मभर माहिती आहे, कुळव आणि बी. कुळव आणि बी. कुळवानं शेतीची मशागत, बी पेरून पीक काढणे. कुळवानं मशागत करणे, बी पेरणे, पीक काढणे. कुळवानं मशागत करणे, बी पेरणे, पीक काढणे. म्हणून कुळव आणि बी एवढंच ज्याला माहिती आहे तो कुळवबी. कुळवबी करता करता मध्ये पानाचा न कधी घुसला त्याचा कुणबी झाला, हे मराठ्याच्याही लक्षात आलं नाही. जसं मरहट्टा त्याचं मराठा झालं, तसं कुळवबी त्याचा कुणबी झाला. एकच आहे. नाही तर तुकाराम महाराजांचं आडनाव काय आहे? मोरे. मोरे सासूरवाडी येते. मोरे बरं का टाकले पाटील. मग मोरे तर मराठा आहे ना, पण छातीला हात लावून म्हटलं की नाही, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंसे असतो मेलो, नाही तरी टाका नाही चालत. हा बरोबर पाहिजे. तुकाराम महाराज मोरे आहे, मराठा, पण छातीला हात लावून स्वाभिमानानं शब्द केले, बरे देवा कुणबी केलो. कुळव आणि बी तो कुणबी. मरेल पण हटणार नाही युद्धात तो मराठा. म्हणून रामदास स्वामीजींनी सांगितलं, बस मी सांगतो असं करा छत्रपती शिवराय. अजून सैन्य कमी पडते. निवड कशी करायची? निवड मरेल पण हटत नाही तेवढे वाढवा. मराठा मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. राष्ट्र कसं चालवावं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी पूर्वीचे राजे साधू संतांकडे जात असे. तसे तुकोबारायाकडे छत्रपती आले. कुठून? मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. ना दोन शब्द सर्वांना माहिती आहे. आता मनोज जरांगे पाटलाच्या प्रत्येक बॅनरवर छत्रपती शिवराय. मनासारखा राजा, राजासारखं मन.
मनासारखा राजा असू शकतो, पण त्याचं राजासारखं मन असेल हे नाही सांगता येत. ही दोन्हीची युती म्हणजे छत्रपती शिवराय आहे. मनासारखा राजा मिळाला, पण राजासारखं मन केव्हा कळलं? 1-2 मिनिट घेतो. सिंहासनावर बसायला निघाले छत्रपती शिवराय. सोन्याचं सिंहासन आहे, राज्याभिषेक सोहळा आहे, ब्रह्मवृंदांचे मंत्रघोष चालू आहे, आणि छत्रपती शिवराय एक एक पाऊल त्या सिंहासनाकडे टाकतात. बालदार चोपदार ललकारा देतात. राजाधिराज महाराज छत्रपती शिवराय पधारे. पुरे अधिकारी सोहळ्याला उपस्थित आहे, पण एक पाऊल टाकला की छत्रपती थांबायचे. मी राजासारखं मन सांगतो. का थांबायचे? सिंहासनाकडे पाहायचे, थांबायचे, डोळे भरून यायचे. अरे, या सिंहासनासाठी मी माझे केवढे हिरे गमावले आजपर्यंत. पहिला पाऊल टाकला, त्या 8 शब्द कानी आले. काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. सिंहासनाकडे पाऊल टाकताना पहिली आठवण आली ते तानाजी मालुसरे यांची. थांबले, डोळ्याला धारा लागल्या, पण या नुसत्या आठवणी होत्या टकले पाटील. पुढचा पाऊल टाकला, बाजी प्रभूची आठवण आली. राजे, देहात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत खिंड लढवेल राजे, काळजी करू नका. बाजी प्रभू शिवा नावी अगदी छत्रपती शिवाजी राजासारखा चेहरा होता. त्याला स्वतःच्या बदली पाठवला होता आणि सजवलं होतं ते छत्रपती शिवरायांनी. तसाच टोप, तसाच अंगरखा, तलवार हातात दिली, तसाच सिंहासनावर. आता पालखीत बसवायच्या आधीच सांगतो, छत्रपती शिवराय सजवतात आणि सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद शिवा न्हाव्याच्या चेहऱ्यावर होता. छत्रपती शिवाजी राजे म्हणाले, शिवा, अरे तू माझ्यासाठी मरायला चाललास. शिवाजी म्हणून तुझी कत्तल होणार आहे. कल्पना आहे राजे, तरी प्रसन्न आहे. हा, कारण सांगतो राजे. माणूस मेला म्हणजे समाज रडतो हे ऐकून होतो, पण मी अजून जिवंतच आहे राजे. तरी या शिवा न्हाव्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो, यापेक्षा मला काय मिळवायचं राजे? एक एक हिरा आठवत होता, एक एक हिरा. पण ह्या नुसत्या आठवणी होत्या. सभोवताल पाहू लागले. लांब उभा होता तो मदारी मेहतर, ज्यानं दिल्ली आपला आग्र्याच्या कैदेतून सुटका करण्यासाठी सहकार्य केलं होतं. तो मदारी, मळकटल्या कपड्याचा, टकले पाटील लांब उभा. छत्रपती शिवरायाचं लक्ष मदारीकडे गेलं. माझे सगळे हिरे मी या सिंहासनासाठी गमावले, पण एक मदारी आहे. मदारी, आवाज दिला, बोलवलं त्याला. मळकटले कपडे, मदारी मेहतर आहे. मी राजासारखं मन याच्यासाठी आपली वेळ घेतली. जवळ घेतलं. सगळ्या समाज पाहतो, अधिकारी पाहतात. मदारी, या सिंहासनासाठी मी केवढे हिरे गमावले. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, शिवा न्हावी, मोठे मोठे सगळे गेले बाबा रे, पण आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला सहकार्य करणारा तू एक मदारी. मी आज प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग, मला काही नको. सगळ्या समाज, मला काही नको राजे. अरे वाटेल ते माग. नाही राजे, काही नको. हे बघ, तू जर म्हणशील राजा कर, तर तुला राजा सुद्धा करतो. ती लायकी माझी नाही राजे. मग माझ्या समाधानासाठी काहीतरी माग मदारी. देणार आहात का राजे? हा, एक अपेक्षा. बोल ना. तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या आधी माझ्या अंगावरच्या वस्त्रानं हे तुमचं सिंहासन पुसण्याची सेवा या मदारीला द्या राजा. जेव्हा कवटाळलं आणि त्याच्या डोक्यावर अश्रूचा अभिषेक केला मदारी. अरे असे हिरे मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला. मी का सांगतो, याला म्हणतात राजासारखं मन. विठ्ठल
तसाच एक हिरा महाराष्ट्राला नव्हे मराठ्याला मनोज जरांगे पाटलाच्या रूपानं मिळाला. आपण लक्षात घ्या. मी पत्रकार मंडळींनी मुलाखत घेतली तेव्हा तुमच्या आईवडिलाची आठवण येते का नाही जाताना की भेटीला? जरांगे पाटील म्हणले महाराष्ट्रच माझा मायबाप आहे. ही व्यापक भावना लक्षात घ्या. ज्यांचं जीवन परोपकारी आहे, मला वाटते हे ईश्वराचीच योजना आहे. मी त्या दिवशी क्लिपमध्ये टाकलं की हे ईश्वरानं महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे मनोज जरांगे.